नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एक MCCचा जो निकाल आलेला आहे त्याच्याबद्दल आपण जो कट ऑफ निघाला आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा, ऑल इंडिया गव्हर्नमेंट कॉलेजचा, ते आपण डिस्कस करणार आहोत। आणि त्यात आपल्या CET सेलला आता नुकतंच एक नवीन अपडेट आलेली आहे, म्हणजे आपली जी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 होतं MBBS BDSचा त्याचा निकाल आलेला आहे। हा निकाल तसं बघितलं गेलं तर कालच यायला पाहिजे होता, पण काल न येता हा आज आलेला आहे, म्हणजे थोडं जे ते आपल्याला लेट झालेलं आहे। पण तरी आपण जर बघितलं तर आपल्याला काही वेळ ॲडमिशनसाठी दिला गेलेला नाहीये। आता जर आपण बघितलं तर रिटेन्शन फॉर्म जो आहे तो आपल्याला रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसला 17 तारखेपर्यंत भरायचा आहे। 17 तारखेपर्यंत, ते पण संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे तुम्हाला 17 तारखेपर्यंत पण पूर्ण दिवसभर वेळ नाहीये। तुम्हाला फक्त जायचं आहे कॉलेजला, ते म्हणजे 5:30 वाजेपर्यंत। जर तुम्हाला लिगली सर्व प्रोसेस जे ते करायची असेल तर 17 तारखेला तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तिथं जे आहे ते तुमचं जे काही रिटेन्शन फॉर्म आहे, तुमची जी काही ॲडमिशन आहे ती करायची आहे। त्यातल्या त्यात हा जो राऊंड आहे हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे। स्ट्रे वॅकन्सी राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटलेलं जे आहे ते घेणं गरजेचं आहे। तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल कुठल्या पण कंडिशनमध्ये, डझंट मॅटर की तुम्ही कसे जात आहात कॉलेजला किंवा काय करत आहात। जर कॉलेज तुमच्याहून लांब असेल, तुमच्या जे राहण्याचं ठिकाण आहे त्याच्यापासून जर कॉलेज खूप जास्त लांब असेल, जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जर एक दिवस लागून जात असेल तर ते पण तुम्हाला बघावं लागेल की आपण तिथं बरोबर 17 तारखेला पोहोचत आहे का। कारण आता जो निकाल लागला तो खूप लेट लागलेला आहे। आतापर्यंत सर्व बँक्स जे ते बंद झाले असतील आणि तुम्हाला आता DD काढण्याची काहीच सुविधा किंवा वेळ भेटला नसेल। त्यात उद्या संडे आहे, उद्या 16 तारीख म्हणजे संडे येत आहे। संडेला सर्व बँक्स बंद राहतात, तुम्हाला तिथं पण DD भेटणार नाही। तर तुम्हाला डायरेक्ट आता वेळ भेटलाय तो म्हणजे परवाचा। तर तुम्ही आता हे नीट प्लॅनिंग करा की आपल्याला ॲडमिशन घ्यायचं कसं आहे। त्यात इथं कोणतंच अपग्रेडेशन करण्याचा चान्स तुम्हाला दिला गेलेला नाही आहे। लास्ट राऊंडला पण आपल्याला अपग्रेडेशन करायचा चान्स भेटला नव्हता, फक्त सेकंड राऊंडपर्यंत तुम्हाला अपग्रेडेशन करता येत होतं। आता तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे तेच तुम्हाला घ्यावं लागेल, दुसरं आपल्या हातात कोणतंच ऑप्शन जे ते उरलेलं नाही आहे। इन केस जर ह्या रिझल्टमध्ये किंवा या राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजची सीट आहे ती जर व्हॅकंट राहिली असेल किंवा ते जर पूर्ण भरले नसतील तर परत एक्स्ट्रा वॅकन्सी राऊंड 2 होण्याची शक्यता असते, जे की होऊ शकतं। तोच आपण फायनल राऊंड म्हणू, किंवा अजून जर 2-4 सीट जर वॅकंट असतील तर ते पण एक्स्ट्रा वॅकन्सी राऊंड 3-4 कंटिन्यू होत जातात। पण आता सध्या हाच जो रिझल्ट आहे हाच तुम्ही फायनल धरून चला। त्यात आपण आता MCCचा काय कट ऑफ निघालेला आहे तो पण बघूयात। याचा कट ऑफ काढायला आपल्याला थोडा वेळ लागेल, म्हणून आपण उद्या परवापर्यंत नक्की ट्राय करू, नक्की प्रयत्न करू की आपण हा जो कट ऑफ आहे तो तुमच्या समोर आणूयात आणि सर्व जो कट ऑफ आहे तो नीट सविस्तरपणे आपण काढण्याचा प्रयत्न करू। आता आपण MCCचा जो कट ऑफ काढलेला आहे तो एकदा बघून घेऊयात। इथे तुम्हाला दिसत असेल की जो जनरलचा कट ऑफ आहे हे आपण ऑल इंडिया रँक डिस्कस करत आहोत। आपल्याला इथं मार्क्स दिले गेलेले नाही, आपण फक्त ऑल इंडिया रँक बघूया। तुम्ही तुमची ऑल इंडिया रँक चेक करा की आपला नंबर जो आहे तो लागलेला आहे का, आपली जर या ऑल इंडिया रँकमध्ये येत असेल तर। जनरलचा जर बघितला तर जनरलचा जो कट ऑफ आहे तो अराउंड 27,332 आपल्याला दिसत आहे। अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBCचा नॉट 7 आपल्याला दिसतोय। EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनचा आपल्याला कट ऑफ जो आहे 30,862 दिसतोय। SCचा आपल्याला 1,38,860 आणि STचा जर बघितला तर STचा जो कट ऑफ आहे तो अराउंड 1,64,804 चा आपल्याला कट ऑफ दिसत आहे, म्हणजे जो कट ऑफ आहे तो बराच कमी गेलेला आहे। आता इथं विषय काय होतो ना, जे विद्यार्थी आहे ज्यांना स्कोर चांगला आलाय त्यांना फर्स्ट राऊंडमध्ये जे कॉलेज भेटतं तेच ते रिटेन करून घेतात, तेच तिथंच ते ॲडमिशन करून घेतात। पण जे विद्यार्थी लास्ट राऊंडपर्यंत पूर्ण रिस्क घेत आहे, जे विद्यार्थी लास्ट राऊंडपर्यंत थांबताय, त्यांना एक चांगलं कॉलेज लास्ट राऊंडला भेटून जातं कमी स्कोर असून पण। तर हे असं नको व्हायला, पुढच्या वेळेसपासून आपण असं एक्सपेक्ट करूयात। आणि खूप विद्यार्थी असं MCCला मेल पण पाठवत असतात की जे चांगले कॉलेजेस आहेत ते तुम्ही आधीच भरण्याचा प्रयत्न करा, कारण ऑलरेडी जर तुम्ही लास्टला कमी स्कोरवाल्यांना ते जे चांगले कॉलेजेस आहे ते देत आहे आणि आम्हाला जे आधी चांगल्या स्कोर असून पण आम्हाला जर थोडं कमी लेवलचं कॉलेज जे ते भेटत आहे तर हे खरंच नुकसानदायक आहे मुलांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर आपण पूर्ण प्रयत्न करूयात, आपण सर्व सोबत लढूयात ह्या गोष्टीसाठी। आणि सर्वांनी ऑलरेडी मेल टाकलेला आहे MCCला। आता बघूयात, याच्यावर काही डिफरन्स तर येणार नाही आपल्याला, कधीच कोणताच डिफरन्स लवकरात लवकर भेटत नाही, पण जेवढा आपल्याकडनं पॉसिबल होईल तेवढा आपण नक्की या गोष्टीला हायलाईट करण्याचा प्रयत्न करू। आता जर तुम्हाला अजून काही पण शंका असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि जे काही अपडेट्स राहतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद।